त्यासोबत आपण पाहतोय माईची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि त्यासोबत एक गिफ्ट. चला तो गिफ्ट ओपन करा राजेश दादा, गिफ्ट ओपन करा, तो अनबॉक्सिंग करा. नक्की काय त्याच्यामध्ये आम्हाला देखील पाहायचं. ही प्रेमाची भेटवस्तू देत असताना आपण पाहतोय अमोलदादाचा सन्मान या मंचावरती आपण करतोय. मॅच सुरू करा खाडी सर. सामना सुरू करायचा आहे. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पाची एक सुबक प्रतिमा देत असताना आपण पाहतोय अमोलजी सोनावणे साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना सर दादाने देखील अमोल दादाने सांगितले धन्यवाद. चला सामना सुरू झालाय. पहिलाच बॉल कट केलाय, जबरदस्त फटका, नजाकत भरा. चेंडूला पाठवून दिले सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती पहिला चौकार. लाईन आखायची. चला आयोजन समिती विनंती आहे त्या ठिकाणी मैदानामध्ये लाईन आखण्यासाठी त्वरित जा कोणीतरी. सनी राणे यांनी सलगचे 3 षटकार मारले तर आदर्श मेहर यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. सर आपले फ्रेंडशिप मोहपाड्याचे सर्व टीम, सर्व मुलं आपणास ज्यांची मनीष दादा मेहर यांच्या वतीनं सलगच्या 3 षटकाराला 3000. नरेश गाडे यांच्या वतीने मयूर यांच्या 3 बॉल 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. सोमनाथ सर धन्यवाद. मॅचला इथे सुरुवात झाली आहे. जय हनुमान एरंजाड घरच्या मैदानावरती खेळत असताना टॉप 5 मध्ये दाखल झाले आणि चिकूचं विशेष कौतुक आपण करू. त्यानं खूप सारी मेहनत या स्पर्धेच्या निमित्तानं घेतली. मैदानाची पाहणी आखणी त्याचबरोबर स्कोररच्या भूमिकेत सुद्धा चांगली कामगिरी त्यानं पार पाडली. कमी तिथं आम्ही भरपूर काम त्यानं केलं. चिकू देवांश मेहर यांच्याकडनं 3 षटकारासाठी 1100 रुपये. चौकार हॅट्रिक साठी सुद्धा असं 1000 रुपयाचं पारितोषिक. पहिल्या बॉलवर 4 त्यानंतर सिंगल आली. धावफलकावरती टोटल 5. पुढचा चेंडू इथे आपण पाहताय ऑफस्टम्पच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. स्लॉक स्वीप करायचंय मात्र व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. लेग बाईचा इशारा. सिंगल मिळतीये. एक सिंगल धाव इथे धावफलकावरती जोडतायत. 1 धावेच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे जातं ते एकंदरीत 6 वरती. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना दिलीप गोलंदाजी मार्कवरनं मयूर आणि सनी राणे सलामीचे 2 फलंदाज मैदानावरती बॅटिंग करतायत. इथे स्विचिट अटेम्प्ट. व्हॉट अ शॉट दॅट इज. मयूरच्या बॅटमधनं हा क्लासिकल आणि अभ्यासपूर्ण फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. नेत्रदीपक फटका. डोळ्यांचं पारणं फेडणारी बॅटिंग. जबरदस्त बॅटिंग करत असताना सलामीची आघाडीची जोडी जय हनुमान एरंजाड या संघासाठी उत्कृष्ट बॅटिंग. 9 धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत जोडल्यात.
10 धावा. टोटल 10. या षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक. हा चेंडू चांगला टाकलाय. लेफ्ट आर्म मारा करत असताना सुंदर एक्झिक्यूट केला. टप्पा पडल्यानंतर आपण पाहताय तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी अजून आतमध्ये आणला. कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. दिलीप गोलंदाजी मार्कवरती. दिलीप कांबरी ज्यानं इम्प्रेस केलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आपल्या नावाची छाप ज्यानं सोडली. इथे फटका चांगला आहे. अक्रॉस बॅटनं जात असताना आडव्या बॅटनं कडक हिट. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चेंडू रवाना. चौकार. पहिल्या षटकानंतर आपण पाहताय धावा टोटल बनल्या 14. जय हनुमान एरंजाड विपक्षात ओमकार मित्रमंडळ वांगणी. जवळजवळ 4 वाजून गेले, 4:15 वाजले तरी सुद्धा प्रेक्षकांची तुफान गर्दी. अजूनही आपण पाहताय मैदानाच्या चारही बाजूला सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. स्पर्धा यशस्वीतेच्या उच्च शिखरावरती जात असताना फ्रेंडशिप 11 मोहपाडा एरंजाड, अमोलदादा सोनावणे आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवारानं घेतलेली मेहनत, ग्रामस्थ मंडळ एरंजाड यांचं सगळ्यांचं सहकार्य, त्याचबरोबर आमच्या संपूर्ण ऑफिशियल टीमनं अगदी दिलेली प्रत्येक गोष्टीमध्ये क्वालिटी, या सर्व गोष्टींच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहताय तर शेवटच्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. आणि यशस्वीतेच्या मार्गावरती जात असताना सर्व आयोजन समितीचं आपण करावं तेवढं कौतुक थोडं असणार आहे. भरपूर मेहनत सर्वांनी घेतली आणि या स्पर्धेला इथे उल्लेखनीय यश मिळतंय. पहिल्या षटकात धावा टोटल बनल्या 14. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती धीरज, ज्याच्यावरती इथे दुसऱ्या षटकासाठी विश्वास दाखवलाय. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न तो करेल. 2 षटकांची मॅच आहे आणि 2 षटकांच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं पहिल्या षटकात तब्बल 14. वॉट अ शॉट. कव्हरला पार केलं. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दोघांच्या मधनं चेंडू निघाला. सीमारेषेच्या बाहेर. चौकार. उत्कृष्ट फटकेबाजी. काय बॅटिंग करतायत यावेळेस. सनीच्या बॅटमधनं मिळालेल्या 4 धावा. क्लासिकल अंदाज. चांगल्या चेंडूवरती चांगला फटका. नेत्रदीपक बॅटिंग. उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी इथे पेश केली. या 4 धावांच्या मदतीनं स्कोअर कार्ड 18 वरती. बिनबाद 18. धीरज राईट अमोर द विकेट. हा लोवर फुलटोज बॅटवरती व्यवस्थित आला नाही. सिंगल पूर्ण केली. थोडं फंबल आणि त्यानंतर लगेच सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. टाळ्यांचा कडकडाट तुम्ही पाहताय. प्रेक्षक राजा इथून दाद देतोय. एक धावेला इथून आपण पाहताय तर अप्रिशिएट करतायत. एक धावेनंतर टाळ्या आणि शिट्ट्यांचा गजर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. घरच्या मैदानावरती जय हनुमान एरंजाड हा संघ खेळतोय आणि नक्कीच चांगल्या पद्धतीची स्टार्ट मिळालाय. फ्लाइंग स्टार्ट. धावफलकावरती बिनबाद 20 धावा. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. या षटकातील अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. धीरज दोन षटकांचा सामना. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्कोअर कार्ड वरती टोटल 20. धीरज पुन्हा एकदा. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन शफल अक्रॉस खेळलाय. फटका मिडल करत असताना चेंडूला जबरदस्तरित्या टोलावलंय. फिल्डर त्या ठिकाणी अडवतायत. पकडून फेक करतील त्या तोपर्यंत इथे आपण पाहताय तर 2 धावा मिळत आहेत. पुन्हा स्कोअर कार्डला जोडल्या जातील. 2 धावांच्या मदतीनं धावफलक 23 वरती. 3 धावले. 23 धावा टोटल. 23. अगदी चांगल्या पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट. फटकेबाजी उत्कृष्ट दर्जेदार. मयूर खेळतोय 13 वरती. सनी 9 वरती. टोटल आपण पाहताय बिनबाद 23 धावा स्कोअर कार्ड वरती इथे लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. धीरजचा हा चेंडू इथे आपण पाहताय तर उत्तर नव्हतं. हा चेंडू चांगला टाकला. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन जात असताना पाहायला मिळाला. निश्चितच अशा पद्धतीच्या गोलंदाजीची गरज आहे. ओमकार मित्रमंडळ वांगणी ज्यांनी पहिली रात्र गाजवली. पहिल्या रजनीमध्ये आपण पाहिलं तर आपल्या नावाची छाप ज्यांनी सोडली
त्यानंतर जय हनुमान एरंजाड या संघानं सुद्धा आपल्या नावाची छाप सोडली. लाऊड अपील आता मात्र पकडले बरोबर समोर आणि फलंदाजांनी बोट आकाशाकडे करत असताना विकेट गेल्याचा इथं संकेत दिलाय. विकेट नंबर 1 फलंदाज बाद. चला पुढच्या मॅचच्या टॉससाठी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी उपस्थित राहा. वाहुली ब आणि जय हनुमान कान्होर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. वाहुली ब आणि जय हनुमान कान्होर या दोन संघांच्या दरम्यान नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहा. टॉस केला जाईल. तत्पूर्वी इथे आपण पाहताय तर झटका मिळालाय. शेवटचा एक बॉल इथून शिल्लक असेल आणि या सिंगल एका चेंडूवरती धावा किती बनतील हे आपल्याला पाहायचंय. 23 बनल्यात टोटल. अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक. जय हनुमान एरंजाड संघासाठी संघाचा बॅकबोन तारणहार चंद्रकांत स्ट्राईक वरती बॅटिंग करत असताना तयार. गोलंदाज धीरज. षटकातला शेवटचा अंतिम चेंडू राईट अमोर द विकेट. जबरदस्त डिलिव्हरी. कुठल्याही प्रकारचं कनेक्शन इथं नाही. मात्र दैव बलवत्तर सिंगल पूर्ण केली आहे. दुसऱ्या धाबेसाठी आलेत आणि 2 धावा सुद्धा यशस्वी कंप्लीट केल्या. जिथं डॉट यायला हवा होता तिथं बाईच्या 2 मिळत आहेत. षटक संपले. दुसरं 2 षटकांची सांगता धावफलकावरती टोटल पाहायला मिळेल ती 25 धावा आणि 26 धावांचं लक्ष असेल इथे ओमकार मित्रमंडळ वांगणी या टीम समोर. चला नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन येतील. वाहोली ब आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान कान्होर. चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. नाणेफेकीचा कौल आपण करतो आहोत. राजेश दादा मेहर यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे मुख्य आयोजक. संपूर्ण स्पर्धेची भरपूर जिम्मेदारी ज्यांच्या खांद्यावरती होती आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस जिंकला या ठिकाणी वाहुली बी या टीमनं. काय निर्णय? फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय आणि नेक्स्ट मॅच मध्ये जय हनुमान कान्होर संघ बॅटिंग करेल. चला ओमकार मित्रमंडळ वांगणी आपली सलामीची जोडी लगेच पाठवा. इथे आपल्याला अजून भरपूर मॅच कव्हर करायचे आहेत. चला सलामीची जोडी येऊ द्या. ओमकार मित्रमंडळ वांगणी. चला चला मथुर बकासूर धावा. जिजा सालाची जोडी. चला फलंदाज मैदानात येऊ द्या. दोन्ही पंच एका बाजूने मैदानात येत आहेत. दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी मैदानात येत असताना ओमकार मित्रमंडळ वांगणी या टीमची 2 षटकात बनवल्यात 25 आणि या ठिकाणी 26 धावांचं लक्ष आहे. विजय संपादित करायचा असेल तर वांगणी संघाला इथून 2 षटकात 26 धावांचं लक्ष. घरच्या मैदानावरती बॅटिंग करत असताना उत्कृष्ट फलंदाजी जय हनुमान एरंजाड या टीमनं केली. 25 बनवल्या. 12.5 ची सरासरी राखली. आता 26चं टार्गेट 13.00 च्या सरासरीनं बनवायचे आहेत.
देवांश जयवंत मेहेर यांच्या वतीनं ओव्हर हॅट्रिकसाठी 1000 आणि विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी. चला सामना सुरू लगेच करायचा आहे. स्पीडअप करा, लगेच सामना सुरू करायचा आहे. पंच त्यांना ताकीद द्या. चला सामन्याला सुरुवात होईल. बरोबर आपण पाहताय तर 4:25 झालेले आहेत. 4:26 ला पहिला बॉल पडेल. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं संपवायचे आहेत. पहिलं षटक 5 मिनिटांमध्ये कंपल्सरी संपवावं लागेल, काळजी घ्या. 2 षटकं बनवायचे आहेत. टोटल 26. 13.00 ची सरासरी. टॉप 5 मध्ये चाललेली मॅच. हा सामना जिंकायचा आहे, टॉप 3 मध्ये यायचं आहे आणि निश्चित आपण पाहाल तर आपल्यासाठी चॅम्पियन पदाचं एक पाऊल पुढे टाकायचंय. गेम ऑन. सामन्याला सुरुवात. ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल उंच उडवलाय. फिल्डर तिथे आहे. झेल टिपण्यासाठी प्रयत्न केलेत. नक्की काय घडलं हे चेक केलं जाईल त्या ठिकाणी. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय स्वीकारलेला आहे. जे सिक्सर आहे की नाही किंवा सेफली अडवलंय की नाही हे चेक करायचंय. तिसरे पंच या ठिकाणी जोडले जातील. अतिशय उंच गेला होता चेंडू. आपण कुणी बोलू नका. चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल, काळजी करू नका. वेट, थांबा 2 मिनिटं. अतिशय क्रुशल निर्णय आहे. तिसरे पंच आमचे विष्णू शिंदे सर इथे चेक करतायत. ज्या वेळेला चेंडू सीमारेषेच्या जवळ फिल्डरनं अडवला, थ्रो केला, त्यावेळेला नक्की काय घडलंय सीमारेषेच्या जवळ हे चेक केलं जात आहे. षटकार. सिक्सर मिळतोय. पहिल्याच बॉलवरती आपण पाहताय तर इरादा स्पष्ट केलाय. कडक स्ट्रोक. पहिल्या चेंडूवरती दिलीप कांबरीच्या बॅटमधनं हा षटकार येतोय. या षटकाराच्या मदतीनं स्कोअर काढला सुरुवात केली आहे. प्रयत्न त्याने अतिशय उत्तम केले, मात्र शेवटच्या मोमेंटला आपण पाहताय ज्या वेळेला चेंडू रिलीज केलाय त्यावेळेला फिल्डरचा पाय बरोबर सीमारेषेला टच आणि या अनुषंगानं 6 धावा मिळाल्या. षटकाराच्या मदतीनं खातं खोललं. धावफलकाचा श्रीगणेशा सुद्धा सिक्सरनं झाला. बॉलर तयार सनी. 2 चांगल्या खेळाडूंच्या दरम्यान ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. चांगलं बॅटल. एका बाजूनं सनी राणे, दुसऱ्या बाजूनं दिलीप कांबरी. चांगला खेळ. नो बॉल. ओव्हर स्टेपिंग. ओके, ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल आणि आता मात्र इथून धोका होऊ शकतो. 9+2 धावफलकावरती टोटल 9 धावा. फ्री हिटचा इशारा. सनी राणे इथे बॅटला व्यवस्थित लागला नाहीये. स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल होत असताना फिल्डर दूरवरनं येतोय. चेंडूला पकडून फेक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहताय तर एक सिंगल धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे सातत्यानं नाट्यमय घडामोडी मैदानावरती घडत असताना एक सिंगल धावेची मदत. या एका धावेच्या मदतीनं स्कोअर कार्ड 10 वरती. टोटल जर आपण पाहिलं तर 26 धावांचं लक्ष आहे. 2 षटकांची मॅच. गुलाबी थंडी, पहाटेचं वातावरण. अशा वेळेला 2 षटकात 26 धावा चेस करणं हे सुद्धा एक चॅलेंजिंग काम आहे.
आणि आपण पाहताय तर पहिल्या 2 चेंडूंवरती 10 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. 10 धावा बनल्यात. उर्वरित या षटकातील अजून 4 बॉलचा खेळ शिल्लक. गोलंदाज गोलंदाजी करतोय सनी राणे. स्ट्राईक वरती राज. उजव्या हाताचा फलंदाज लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन इथे दिलंय. बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती ओमकार मित्रमंडळ वांगणी कडा लागली आहे का हा प्रश्न आहे. निश्चित आपण पाहताय तर हा निर्धाव चांगल्या टप्प्यावरती टाकलेला चेंडू. उजव्या हाताचा फलंदाज असा बॅटिंगला आला तसा मात्र इथे आपण पाहताय तर सनीचा कॉन्फिडन्स वाढलाय. टप्पा त्याला चांगला सापडला, सूर सापडला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना हा चेंडू निर्धाव स्वरूपात संपन्न झालाय. अशाच पद्धतीनं गोलंदाजी करावी लागेल. जे हनुमान एरंजाड संघाला सामना जिंकायचा असेल तर निश्चितच टप्प्यावरती नियंत्रण मिळवावं लागेल. मात्र समोरून तुम्ही पाहताय ओमकार मित्रमंडळ वांगणी या संघासाठी चांगलं क्रिकेट खेळतायत. यावेळेस काय दर्जेदार नियंत्रण चेंडूवरती सनी राणेचं नावाला साजेसा खेळ तो पेश करतोय. एरंजाड या टीमसाठी घरच्या मैदानावरती राईट आर्म ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा सनी. यावेळेस आडव्या बॅटनं फटका खेचला. फिल्डर तिथे आहे. सीमा रेषेवरती चांगला झेल. धक्का लागतोय पहिला. फलंदाज झालाय फेल. राजचा खेळ संपला. इथे विकेट मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 5 चेंडू टाकून झाले. 10 धावा आल्यात. इथूनही अजून आपण पाहिलं तर दोन्ही संघासाठी सामना तुल्यबळ. 26 धावांचं लक्ष आहे टोटल. इथून अजून नजर मारली तर अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या 2 बॉलवरती टोटल आपण पाहिलं तर धावा 10 आल्या होत्या. त्यानंतर सनीनं केलेलं सुंदर कमबॅक. सलगचे 3 चेंडू ज्याच्यावरती धाव नाही आणि प्रेशर क्रिएट झाल्यानंतर विकेट आली आहे. नवीन बॅटर बॅटिंग करण्यासाठी निहार. उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक वरती तयार. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं उडवले. उंच गेलाय. दूरवरनं फिल्डर येत आहेत. जोपर्यंत चेंडूवरती येतील, पकडतील, फेकतील. 2 धावा कंप्लीट झाल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर 12 झालं. 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. शेवटच्या एक षटकाचा खेळ शिल्लक. 6 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 14 धावा. चला स्पीडअप करा. थोडीशी घाई करा. सहा बॉल आणि 14 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. अजूनही सामना संपलेला नाही. संघाचा तारणहार दिलीप कांबरी अजूनही मैदानात खेळतोय. त्याला साथ देण्यासाठी निहार आलाय. गोलंदाज गोलंदाजीसाठी वेदांत. विकेट हॅट्रिक साठी देवांग जयवंत मेहर यांच्या वतीनं देवांश मेहर यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि सूरजदादा तरे यांच्या वतीनं सुद्धा हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. सहा चेंडू आणि 14 धावांची गरज. पहिला चेंडू आपण पाहताय तर लेग स्टंपला सोडून व्हाईट बॉलचा कॉल. 1 धावेची मदत येईल. स्कोअर कार्ड पुढे सरकतंय. 1 धावेच्या मदतीनं 13 वरती. अर्धा रस्ता पार झालाय. अर्धा रस्ता इथून पार करायचा आहे. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. अर्धा ग्लास भरलेला आहे. अर्धा ग्लास इथून भरायचा आहे. वेदांतचा हा चेंडू खाली राहिलाय. अतिशय उत्तम गोलंदाजी. युवा यंगस्टर गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. आणि पहिलाच बॉल आपण पाहताय तर व्हाईट बॉल आला. त्यानंतर घाबरून न जाता
अतिशय चुरशीच्या मॅचमध्ये आपण पाहताय हा डॉट. या षटकातला पहिला निर्धाव, धावफलक 13. अजूनही आपण पाहू शकताय 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता. अर्धा रस्ता कशा पद्धतीनं पार केला जाईल. रस्ता खडतर होत चाललाय. एक एक डॉट नंतर मात्र ओमकार मित्रमंडळ वांगणी या संघाला इथून अडचणी, इथून संकट वाढत जाईल. प्रत्येक बॉल, प्रत्येक चेंडू एक नवीन चॅलेंज घेऊन येतोय. सलगचे 2 डॉट, 4 चेंडू आणि आता 13 धावांचं लक्ष्य पार करायचंय. कशा पद्धतीनं लक्ष्याचा पाठलाग केला जाईल. बॅटिंग करत असताना स्ट्राईक वरती दिलीप कांबरी, संघाचा तारणहार, बॅकबोन, त्याला सुद्धा थांबवून ठेवलंय. हा सुद्धा अजून एक डॉट. धावताय धावेसाठी. नक्की काय घडेल. चंद्रकांत स्वतः येत आहेत आणि यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना फलंदाज माघारी धाडलाय. विकेट डाऊन. विवेक शेठ कडू यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर होत आहे. तीन चेंडू आणि आता 13 धावांचं लक्ष इथून पार करायचं आहे. जय हनुमान इरंजाड हा संघ चांगल्या पद्धतीने मॅच वरती कंट्रोल करतोय. अतिशय उत्तम पद्धतीने इथे आपण पाहताय तर सामन्याला कंट्रोल करण्याचं काम करतोय. उत्कृष्ट गोलंदाजाची भूमिका पार पाडत असताना वेदांत. पहिल्या 2 चेंडूंसाठी 10 धावा खर्च झाल्या होत्या. सामना असं वाटलं होतं की ओमकार मित्रमंडळ वांगणी संघ खिशात टाकतोय, सामना जिंकण्याची तयारी करतोय. मात्र त्यानंतर केलेलं कमबॅक सुपर्ब होतं. चांगली गोलंदाजी सनी राणेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर दुसऱ्या टप्प्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली. इथे आपण पाहताय या शेवटच्या अंतिम टप्प्यात 3 बॉल 13. चैतन्य केतन भोईर आणि यज्ञेश केतन भोईर यांच्या वतीनं जय हनुमान इरंजाड संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. वेलकम. इथे पायावरती चेंडू, आडव्या बॅटनं प्रहार केलाय, कडक हिट, परफेक्ट मिडल केलाय आणि चेंडूला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करणारा हा कडक बेधडक निहारच्या बॅटमधनं हा तेजस्वी षटकार. या षटकारानं सामन्यात जिवंतपणा आणला. 2 चेंडू 7 धावांची गरज. शेवटच्या मोमेंट पर्यंत मॅच सोडत नाहीये. वांगणी संघाला सुद्धा हार मंजूर नाही. दुसऱ्या बाजूने जय हनुमान इरंजाड संघ घरच्या मैदानावरती खेळत असताना सामना सोडणार नाही. दोन्ही संघ चिवट खेळतायत. अतिशय उत्कृष्ट खेळ संपूर्ण स्पर्धेत त्यांनी दाखवलाय आणि या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी इथे उत्कृष्ट कामगिरी पार पाडतायत. दोन्ही संघांच्या बाजूने ताकद लावली जाते. 2 चेंडू 7 धावांची गरज. एखादा मोठा फटका आला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा एक नवीन चैतन्य, नवीन उभारी आलेली आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू 7 ची गरज. युवा गोलंदाज वेदांत गोलंदाजी करतोय. स्ट्राईक वर पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि पुन्हा इथे आपण पाहताय तर जबरदस्त माइंड गेम इथे लावलाय आणि निश्चित आपण पाहताय तर विकेट संपादित केली आहे. सिंगल मिळाली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात या ठिकाणी माघारी परतलाय. 1 चेंडू आणि आता 6 धावांची आवश्यकता. 1 बॉल 6. गोल्डन सिक्सर येईल का? 1 चेंडू 6 धावा. षटकार मारायचा आहे. गोल्डन सिक्सर ठोकून हा सामना आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे. कुठल्या संघाच्या बाजूने सामना फिरेल? जय हनुमान इरंजाड संघाचं पारडं अद्यापपर्यंत आता पाहिलं तर जड दिसतं. मात्र क्रिकेटचा खेळ आहे. शेवटच्या मोमेंट पर्यंत कधी काही घडू शकतं. या अनुषंगाने 1 चेंडू 6 धावा. इट्स अ पॉसिबल टार्गेट. इट्स अ गेटेबल टार्गेट. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. चला चला सर्वांनी फिल्डिंग लावून घ्या. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. देवांश मेहर यांच्या वतीनं डॉट बॉल आला तर 500 रुपयाचं पारितोषिक वेदांतसाठी. 1 चेंडू आणि आता 6 ची गरज. षटकार ठोकला जाईल का की डॉट बॉल येईल?
की इथे आपण पाहताय सामना कुठल्या बाजूला जाईल हे सांगणं अजूनही कठीण आहे. जबरदस्त मॅच रंगली आहे. एक गोल्डन सिक्सर मारावा लागेल. जयवंतदादा मेहर यांच्या वतीनं मॅच जिंकली तर 500 रुपये. वेदांतला हा फटका फसलाय आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय जय हनुमान एरंजाड या टीमनं. घरच्या मैदानावरती टॉप 3 मध्ये दाखल होत आहेत. आपलं अभिनंदन. ओमकार मित्रमंडळ वांगणी संघाचं सुद्धा गोड कौतुक. वेल प्लेट. आणि या सामन्याचा सामनावीर चला किशोरदादा मेहर आणि समीरदादा मेहे